खासदार निलेश लंके यांना डिस्चार्ज. मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी. खासदार लंके झाले भावूक. खासदार निलेश लंके यांना गेल्या आठवड्यामध्ये विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा झाली असून बुधवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं आहे. उपचारादरम्यान रुबी हॉल क्लिनिकच्या वैद्यकीय पथकानं सातत्यानं त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं. विविध वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सामान्य आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी खासदार लंके यांनी गुरुवारपासून पुन्हा जनतेच्या सेवेमध्ये सक्रिय होणार असल्याचं सांगितलं आहे. मंगळवारी सोशल मीडियावरनं नागरिकांशी संवाद साधताना खासदार लंके म्हणाले, जनता हाच माझा ऑक्सिजन आहे. मायबाप जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मी पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. माझ्या प्रकृतीची चिंता करणाऱ्या सर्व नागरिकांचे, कार्यकर्त्यांचे आणि हितचिंतकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. उपचारादरम्यान विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुबी हॉल क्लिनिक इथं भेट देऊन खासदार लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच राज्यभरातून कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या लवकर प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना खासदार लंके यांनी त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानत उपचारादरम्यान घेतलेल्या काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.